नमस्कार. या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आली आहे, लोकशाही उरली नाही, असा दावा आजकाल नेहमीच केला जातो. लोकशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे कोणत्या ठोकशाहीची भाषा करतात, हे मला तुम्हाला जरा आज सांगायचं आहे. लोकशाहीच्या नावाखाली गळे काढणाऱ्या माणसांनी आपल्या हाती सत्ता आल्यास आपण कशी वाट लावू, हे सगळं सांगणं आता चालू केलं आहे. यांचं खरं रूप आता उघड पडू लागलं आहे. या देशाच्या, या व्यवस्थेच्या सुदैवाने या लोकांच्या हाती सत्ता जाणं शक्य नाही, हाच काय तो दिलासा. पण भावनेच्या भरात वाहत जाणाऱ्या लोकांच्याकडून जर यांच्या हाती सत्ता गेलीच तर काय होऊ शकेल, याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला घाबरवण्यासाठी करत नाही आहे. या व्हिडिओच्या नंतर तुम्ही घाबरावं आणि तुमच्या मनातल्या भयाने तुम्हाला अधिक कोशात नेऊन टाकावं, यासाठीचा हा प्रपंच अजिबात नाही आहे. तर हे सगळं बघून आपल्याला पुढे काय विचार करायचा आहे हे तुमच्या लक्षात यावं, यासाठी हे दाखवतोय. ज्या माणसाला खूप गांभीर्यानं घ्यायला नको, अजिबात घ्यायला नको, किंवा आपण घेतही नाहीत, तो माणूस म्हणजे संजय राऊत. संजय राऊतांच्या लेखी या व्यवस्थेला विकत घेऊन, म्हणजे त्यांनी अगदी न्यायालयापर्यंत अशा शब्दप्रयोग केलेले आहेत, याला विकत घेऊन, ताब्यात घेऊन जो काही कारभार चालू आहे त्यावर संजय राऊत बोलत असतात, भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. आता संजय राऊतांनी खरं तर खुली धमकीच दिली आहे. ते म्हणतात 72 तास आमच्या ताब्यामध्ये निवडणूक आयोग, CBI, इन्कम टॅक्स, ED या संस्था येऊ द्या, मोदी, शहा आणि भाजपवाले देश सोडून जातील. जरा ऐका. आमच्या ताब्यामध्ये 72 तासासाठी निवडणूक आयोग, ED, CBI अशा संस्था 72 तास जर आमच्या ताब्यात आल्या तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून गेलेले असतील, त्यांचे सगळे लोक, किंवा ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश केलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे यांच्या हाती सत्ता आली तर अनेकांना देश सोडून जाण्याची वेळ येईल, किंवा ते शिवसेना किंवा काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असा त्यांचा दावा आहे. या अशा धमक्यांच्या स्वरूपाला काय बोलायचं? एकट्या संजय राऊतांनी हे विधान केलं असतं तर जाऊ दे, सवयच आहे, असं आपण म्हटलो असतो. म्हणजे गल्लीतलं श्वान भुंकतं म्हणून आपण रात्री उठून श्वानाला दगड मारत त्याच्या मागे फिरत नाही. काय वाटलं नसतं, फारसं वाटलं नसतं. संजय राऊत बोलतायत, बोलू देत, अगदी भुंकतायत, भुंकू देत, असं आपण म्हणून दुर्लक्ष केलं असतं. या कंपूतला आणखी एक नेता म्हणजे रोहित पवार. या रोहित पवारांनी परवा एका टीव्ही चॅनल नाही, सोशल मीडियावरील न्यूज चालवणाऱ्या एका वाहिनीला मुलाखत दिली, आणि त्यात ते जे काही बोलले ना, ते जरा मला तुम्हाला ऐकवायचं आहे. अपेक्षा करूया 2029ला महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीला होम मिनिस्ट्री पद मिळावं. मग बघतोच एकेकडे. अपेक्षा करूया 2029ला महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एका व्यक्तीला होम मिनिस्ट्री पद मिळावं. मग बघतोच एकेकडे. 29ला राज्यात सत्तांतर होईल, माझ्यासारख्या माणसाला गृहमंत्रीपद मिळावं, आणि ते मिळाल्यावर मी बघतो एकेकाची, मग दाखवतो एकेकाला. काय दाखवणार? म्हणजे तुम्हाला विरोध केलेल्या, तुमच्या वस्तुस्थिती जगाच्या समोर आणलेल्या माणसाला तुम्ही दाखवणार. काय दाखवणार? तुरुंगाचं दार दाखवणार, पोलीस स्टेशन दाखवणार, अटक करायला लावणार. जितेंद्र आव्हाड आणि अनंत करमुसेला जसं कुत्र्यासारखं मारलं होतं, बेकार मारलं होतं, तसं मारायला लावणार. या पलीकडं काय करणार? म्हणजे आणखी किती अनंत करमुसे, आणखी किती केतकी उभ्या करायच्या आहेत, हे ठरलं पाहिजे. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट विचारायची आहे. ही अशी बेताल वक्तव्य करणारी माणसं बोलत राहणार, म्हणजे महानगरपालिकेकडं अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठीची व्यवस्था असते, चावायला लागलं की त्याला ते घेऊन जातात. पोलिसांच्याकडं एक व्यवस्था असते की अशा धमकीणाऱ्या माणसांना ते अटक करतात. राज्यात काही अशा लोकांना जे भय दाखवतायत, उद्रेक करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना व्यसन घालणारी एखादी यंत्रणा अस्तित्वात आहे का?
या राज्यात सरकार नावाचा प्रकार आहे का? कारण मुख्यमंत्र्यांच्या विषयात बोलायला जावं ना, तर याआधी त्यांनाच एका माणसानं जातीसकट धमकी दिली होती 3 मिनिटात. आठवत असेल तुम्हाला, मी दाखवणार नाही ते. 3 मिनिटात संपवून टाकू. हे 3.5% वाले ब्राह्मण आम्ही 3 मिनिटात संपवून टाकू आणि 3 मिनिटात देवेंद्र फडणवीसांना संपवू टाकू अशी धमकी दिली होती. काय झालं? 4-8 दिवस आत राहिला, गावाकडे आला, गावाकडे त्याचा जंगी सत्कार झाला आणि त्याच्या मागे रोहित पवार खंबीरपणाने उभे राहिले. आमचा कार्यकर्ता आहे म्हणाले. काहीच नाही होऊ शकलं. जिथे तुमच्या मंत्र्यांना अडकवणाऱ्या माणसांना तुम्ही काही करत नाहीत, तर बाकीच्यांचं काय बोलणार? म्हणजे हे 3 मिनिटवाले, हे 72 तासवाले आणि अजून एक होते ते 15 मिनिट. 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो वाले. ऐका. हम 25 कौड़ है ना, तुम 100 कौड़ है ना, 15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता देंगे किसमें हिम्मत है, कौन सा पाहिलं? म्हणजे हा एमआयएमचा माणूस 15 मिनिटासाठी पोलीस हटवा, मग दाखवतो काय करतो ते, असं म्हणतो आणि पुन्हा वेगवेगळ्या भाषणात 15 मिनिटांचा उल्लेख करत असं करत राहतो. आणि तरीही ही माणसं खुलेपणाने धमक्या देत फिरत राहतात. कधी कधी ना प्रश्न असा पडतो की ह्या धमक्या देणाऱ्यांना उघड करावं की आपलं उघडं तोंड बंद करून घरात गप्प बसावं. कारण त्याशिवाय कुठला मार्ग आपल्याकडे आता उरलेला नाही आहे ना. म्हणजे कौतुकाने नवरा करावा आणि तोच हंडगा निघावा आणि त्याने घर प्रपंच चालवायचा असेल तर दुसऱ्याकडे जा आणि मग त्याच्याकडून मागून आणून खा असं म्हणावं, अशी स्थिती हिंदुत्ववाद्यांची व्हायला नको व्हायला. एवढी काळजी जरी घेतली ना तरी बस झालं. बाकी या धमक्या देणाऱ्यांना किती गांभीर्यानं घ्यावं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे आणि ते नक्की ठरवूया. नमस्कार.